नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन एपिसोड. तिथं आता काव्याच्या तोंडातून असा काही एक जीवाबद्ध शब्द निघून जातो की घरातील सर्व चकित होतात. इथं सर्वजण सकाळी हॉलमध्ये नाश्त्यासाठी जमलेले असतात आणि सर्वांनी दिवाळीचा फराळ हा नाश्त्यासाठी घेतलेला असतो. ते लगेच आता इथे नंदिनी काव्याला म्हणते, अगं ती शंकरपाळी टेस्ट कर ना कशी झाली. तर काव्या म्हणते, कोणी केली ही शंकरपाळी. तर लगेच नंदिनी म्हणते, तुमच्या पार्थने केलेली आहे. तर ती म्हणते, हो का, शंकरपाळी तर खूप छान दिसतीये. तर नंदिनी म्हणते, थोडी टेस्ट कर म्हणजे तुला कळलसुद्धा का ती कशी केली आहे. पार्थ म्हणतो, हो हो खा ना, मी खूप प्रेमाने केलेली आहे बरं का. तर काव्या म्हणते, ठीक आहे. तर काव्या एक शंकरपाळी घेते आणि खाते आणि तिने डोळे झाकलेले असतात आणि ती म्हणते, वा, असं वाटतंय तसं काही जीवानेच ही शंकरपाळी केलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वजण खूप चकित होतात आणि जीवा पाणी पित असतो तर त्याला खूप ठसका जातो. मालिनी कसंबसं त्याला सावरते. तर सर्वजण म्हणते, काव्य तू असं का म्हणते, जीवाने ही शंकरपाळी केलेली आहे. तर ती म्हणते, काही नाही. तर तेवढ्यात आता मालिनीला लगेच तिच्या मैत्रिणीचा म्हणजे संगीताचा फोन येतो आणि ती म्हणते, उद्या ना मी फराळासाठी तुमच्याकडे येणार आहे. मालिनी म्हणते, हो कधी पण ये ना, आमचा मस्त असा फराळ तयार झालेला आहे. तर लगेच आता तिकडे संगीता फोन ठेवते आणि म्हणते, उद्या खूप मोठा धमाका तुमच्या घरामध्ये येणार आहे. मला जो काही पेनड्राईव्हमध्ये जीवा आणि काव्याचा व्हिडिओ भेटलेला आहे तो मी उद्या घेऊन येणार आहे. तिकडं मालिनी दोन्ही सुनांसाठी मस्त असे दिवाळीनिमित्त त्यांना डाग आणलेले असतात आणि ती त्यांना ते देते. तेव्हा दोघीही नको म्हणतात की नको आहे आम्हाला तुम्ही जे दिलं आहे तेच खूप आहे. तर मालिनी म्हणते, नाही, तुमची पहिला दिवाळी सण आहे ना, मग माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट. पण आता इकडे नंदिनीच्या मनामध्ये संशय आलेला असतो की बाबा काव्याने शंकरपाळी खाल्ल्यानंतर जीवाने केली अशी का म्हटली आहे. तिकडे आता संगीता उद्या घरामध्ये येऊन नक्की काय सांगणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.